नमस्कार माझ्या इयत्ता 6वीच्या बालमित्रांनो, इझी लर्निंग 2020 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण गणिताचे तिसरे प्रकरण शिकणार आहोत, पूर्णांक संख्या. आज आपण भाग क्रमांक 1 संख्यांचे प्रकार शिकणार आहोत. पहिला प्रकार आहे मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या. मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या. जरा आठवूया आपण मागील इयत्तांमध्ये काय काय शिकलोय ते. पुढे एक चित्र दिले. या चित्रामध्ये आपल्याला बदक, फुले आणि काही मुले दिसत आहेत. किती बदके आहेत, किती मुले आहेत, किती फुले आहेत हे मोजण्यासाठी, याचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला वस्तू मोजाव्या लागतात. निसर्गातील वस्तू मोजण्याच्या गरजेतूनच संख्यांची निर्मिती झालेली आहे. वस्तूंची मोजणी आपण संख्येच्या रूपात लिहितो. त्यालाच आपण निसर्गातून निर्माण झालेल्या नैसर्गिक संख्या असे आपण म्हणतो. चला या संख्यांवर आपण जरा चर्चा करूया. आतापर्यंत आपण संख्या शिकलोय, पण त्या कशा निर्माण झाल्या ते आपण पाहूया. आपण मोजण्यासाठी वापरलेल्या 1, 2, 3, 4 या संख्यांना मोज संख्या म्हणतात आणि मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असेही म्हणतात. आकाशातील चांदण्या, समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचे कण आपल्याला मोजता येतील का? ते असंख्य असतात. त्याप्रमाणे नैसर्गिक संख्या ही असंख्य आहेत. नैसर्गिक संख्या पहा. 1, 2, 3, 321, 322, 28,573, 28,574 आणि पुढे असंख्य. पुढे पूर्ण संख्या पाहूया आपण. पूर्ण संख्या कशा निर्माण झाल्या? नैसर्गिक संख्यांच्या बेरजा, वजाबाक्या आपण करायला शिकलो. पण समजा 5 मधून 5 वजा केले तर बाकी काही उरत नाही. त्यासाठी आपण 0 लिहितो. ते या संख्यांमध्ये दिसत नाही. मग 0 कुठे लिहायचा? तर पहा, 2 + 3 = 5, 19 + 3 = 22, 9 - 5 = 4, 5 - 5 = 0. 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्या समूहाला पूर्ण संख्यांचा समूह असे म्हणतात. 0ची भर पडल्यामुळे पूर्ण संख्या समूह तयार झालेला आहे. पहा, 0, 1, 2, 3, 4, 367, 368, 2,37,105 आणि पुढे अनंतापर्यंत. पुढे शिकूया आता पूर्णांक संख्या. संख्यांमध्ये पूर्णांक संख्यांची भर पडली ती कशी ते पाहूया. पूर्ण संख्यांच्या समूहात नसलेल्या काही संख्या सुद्धा आपण व्यवहारात वापरतो. त्या कोणत्या बरं असतील? आपण त्या उदाहरणाने पाहूया. महाराष्ट्रातील हिवाळ्यातील तापमान 10° किंवा 8° इतके खाली जाते, पण ते कधी 0° खाली जात नाही. इथे एक तापमापी दाखवलेली आहे. काश्मीरमध्ये मात्र ते कधी कधी 0° पेक्षाही खाली जाते. ते दाखवण्यासाठी 0 पेक्षा लहान संख्यांची जरुरी भासते. जानेवारीत बर्फ पडला तेव्हा श्रीनगरचे -8° तापमान झाले असे आपण ऐकतो व वाचतो. याचे वाचन -8° असे वाचतात. ऋण हे चिन्ह संख्येच्या मागे दिले की ती संख्या 0 पेक्षा लहान होते. तिला ऋण संख्या म्हणतात. तापमापीवर 0 पेक्षा वरच्या संख्या धनसंख्या
व शून्याच्या खालच्या संख्या ऋण संख्या असतात. पहा तापमापीचे निरीक्षण करा. तर ऋण संख्या पहा, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, पुढे अनंतापर्यंत असंख्य. पहा या पूर्णांक संख्या आहेत. पहा डावीकडे 3 टिंब याचा अर्थ डावीकडे असंख्य आहेत आणि उजवीकडे देखील असंख्य आहेत. मध्यभागी शून्य आहे. शून्याच्या डावीकडे ऋण संख्या आणि शून्याच्या उजवीकडे धन संख्या आहेत. शून्य आणि सर्व धन संख्या आणि सर्व ऋण संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. पहा इथे तापमापीचे निरीक्षण करा. शून्याच्या वर सर्व धन संख्या आणि शून्याच्या खाली सर्व ऋण संख्या या तापमापीमध्ये दिसत आहेत. तापमापीवर धनसंख्या शून्याच्या वर तर ऋणसंख्या शून्याच्या खाली असतात. तापमापी सर्वांनी पाहिले असेल. आता संख्या रेषेवर धनसंख्या शून्याच्या उजवीकडे तर ऋणसंख्या शून्याच्या डावीकडे असतात. म्हणजेच धन व ऋण संख्या. पहा ही संख्या रेषा. संख्या रेषेच्या उजवीकडे सर्व धनसंख्या आहेत. खाली धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य दिलेले आहे. समुद्र सपाटीपासूनची डोंगराची उंची धनसंख्येने तर समुद्र तळाची खोली ऋणसंख्येने दाखवली जाते. शून्याच्या वर धनसंख्या, शून्याच्या खाली ऋणसंख्या दाखवतात. पुढे सांभाळा भरे चिन्हांचे महत्त्व पहा. व्यवहारामध्ये धनसंख्येच्या आधी अधिक हे चिन्ह देत नाहीत, पण ऋणसंख्येच्या आधी वजा हे चिन्ह मात्र लिहावेच लागते. शून्याला धन किंवा ऋण हे चिन्ह देत नाहीत. शून्याला कोणतेही चिन्ह नसते. गणिताचे हे नियम लक्षात ठेवा. पहा एक प्रयोग आपण करून पाहूया. साहित्य घेतलेलं आहे. 3 भांडी, बर्फाचा चुरा, मीठ, तापमापी आणि गरम पाणी. पहा हे प्रयोग आपण घरी किंवा शाळेतही करू शकतो. एका भांड्यात गरम पाणी, दुसऱ्या भांड्यात बर्फाचा चुरा आणि तिसऱ्या भांड्यात बर्फाचा चुरा व मीठ यांचे मिश्रण घ्या. एक तापमापी घेऊन शिक्षकांच्या मदतीने तिन्ही भांड्यातील पदार्थाचे तापमान मोजा आणि त्यांची नोंद करा. हा प्रयोग तुम्ही घरी किंवा शाळेत कुठेही करू शकता व या तापमानाची नोंद करा. पुढे जाणून घेऊया. आता यामध्ये पूर्णांक संख्यांची माहिती घेऊया आपण. त्यांचे लेखन कसे करतात. पूर्णांक संख्या. धनसंख्या, शून्य व ऋणसंख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह म्हणतात. पहा धनसंख्या, शून्य आणि सर्व ऋणसंख्या यांचा मिळून जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्यांचा समूह म्हणतात. आता गणित आपला सतत आपला सोबत असतो. पहा आपण आणखीन काही उदाहरणे पाहूया. जत्रेमध्ये गणित कसा सोबते, लिफ्टमध्ये कसा सोबते. पहा हे चित्र पहा. तुम्ही लहानपणी खूप वेळा पाहिलेलं आहे. हे चित्र आहे कुल्फीवाल्याचे. कुल्फीवाला आपल्याला कुल्फी देताना ती कुल्फी फार थंड असते. मग कुल्फीवाला फ्रीज वापरत नाही, काही नाही. मग एवढं थंड कसं असते. तर कुल्फीवाला त्या कुल्फ्या बर्फ व मिठाच्या मिश्रणात कुल्फीचे साचे ठेवतो. त्यामुळे तापमान थंड राहते. पुढे पहा इथे एक लिफ्ट दाखवलेली आहे. या लिफ्टमध्ये शून्य दाखवलं आहे. शून्याच्या वर धनसंख्या आणि शून्याच्या खाली ऋणसंख्या दाखवलेल्या आहेत. लिफ्टमधील बटनांना तळमजल्यासाठी शून्य, तर तळमजल्याच्या खालील काही पार्किंगच्या पण काही मजले असतात त्याला ऋण 1, ऋण 2 असे क्रमांक दिलेले असतात. आता जाणून घेऊया संख्या रेषेवर पूर्णांक संख्या कसे दाखवतात. संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवणे. तर संख्या रेषा आपल्याला काढायची आहे. पहा संख्या रेषा. संख्या रेषेवर शून्य म्हणजे आरंभ बिंदू असतो. उजवीकडे धनसंख्या आणि डावीकडे
ऋण संख्या असतात. शून्याच्या दोन्ही विरुद्ध दिशांना उजवीकडे धनसंख्या, डावीकडे ऋण संख्या. अशा प्रकारे संख्या रेषा ही काढली जाते. उजवीकडील बिंदू समान अंतरावर आणि डावीकडील बिंदू देखील समान अंतरावर असतात. पुढे एक उदाहरण दिलेले सांगा पाहू. माझा 6वीचा वर्ग माझ्या शाळेचा भाग आहे. माझी शाळा आमच्या गावात आहे. माझे गाव तालुक्याचा एक भाग आहे. तसेच तालुका जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे. याप्रमाणे संख्या समूहांच्या बाबतीत काय सांगता येईल? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या हे संख्यांचे प्रकार आपण शिकलोय. तर नैसर्गिक संख्या संख्यांचा एक भाग आहे. पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यांचा भाग आहे. तर पूर्णांक संख्या पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्यांचा एक भाग आहे. संख्यांचे प्रकार आपण शिकलोय. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. 3 प्रकार आपण आज शिकलोय. पहा पुढे सराव संच 4 आपल्याला सोडवायचा आहे. याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. खालील संख्यांचे ऋणसंख्या व धनसंख्या असे संख्यांचे लेखन करा, वर्गीकरण करा. आपल्याला वर्गीकरण करायचे ऋणसंख्या आणि धनसंख्या. पहा इथे काही संख्या दिलेल्या आहेत. ऋण 5, धन 4, ऋण 2, 7, 26, ऋण 49, ऋण 37, 19, ऋण 25, 8, 5, ऋण 5, ऋण 4, ऋण 12, 27. या सर्व संख्यांचे आपल्याला वर्गीकरण करायचे आहे. पहा इथं मी 2 रकाने आखून घेतलेले आहेत. या सर्व संख्या वर्गीकरण करूया. ऋण 5 ऋण संख्या आहे. ऋण संख्येच्या रकान्यात धन 4, ऋण 2, धन 7, चिन्ह नाही आहे तरी सुद्धा ते धन चिन्ह असते. धन 26, ऋण 49, पुढे ऋण 37 आहे. ऋण संख्येच्या रकान्यात ऋण 37, 19ला चिन्ह नाही पण ती धनसंख्या आहे. 19, ऋण 25, 8, धन 8 आहे. 5ला चिन्ह नाही पण ती धनसंख्या आहे. ऋण 4, ऋण 12 आणि 27 ही धनसंख्या. अशा प्रकारे संख्यांचे वर्गीकरण करायचे आहे. धनसंख्या सर्व धनसंख्येच्या रकान्यात आणि ऋणसंख्या सर्व ऋणसंख्यांच्या रकान्यात लिहायचे आहे. प्रश्न दुसरा आहे. खाली काही शहरांचे तापमान दिलेले आहे. चिन्हाचा वापर करून त्यांचे लेखन करा. शहरांचे तापमान दिलेले पहा. काही शहरांचे तापमान 0 पेक्षा खाली तर काही शहरांचे 0 पेक्षा वर असते. पहा इथे स्थान दिले. सिमला, लेह, दिल्ली, नागपूर यांचे तापमान पहा. सिमल्याचं तापमान आहे 0च्या खाली 7 अंश सेल्सिअस. लेहचं तापमान 0च्या खाली 12 अंश सेल्सिअस. दिल्लीचे 0च्या वर 22 अंश सेल्सिअस. नागपूरचे 0च्या वर 31 अंश सेल्सिअस. पहा यांचं चिन्ह वापरून लेखन कसं करायचं पहा. सिमल्याचं 0च्या खाली आहे म्हणजे -7 डिग्री सेल्सिअस म्हणजे ऋण 7 अंश सेल्सिअस. लेहचे सुद्धा ऋण 12 अंश सेल्सिअस. दिल्लीचे 0च्या वर आहे म्हणजे धन 22 अंश सेल्सिअस. धनचिन्ह आपण लिहित नाही पण लिहिले इथे. नागपूरचे 0च्या वर आहे म्हणून 31 अंश सेल्सिअस असे चिन्ह वापरून लेखन करायचे. प्रश्न तिसरा. खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून त्यांचे लेखन करा. आता उदाहरण वाचून चिन्हांचा वापर करून लेखन करायचे आहे. याच्यात 4 उदाहरणे आहेत. एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे. म्हणजे
समुद्राच्या खाली तळाला गेलेला आहे हा पाणबुडी, म्हणजे समुद्र सपाटीपासून खाली, म्हणून ऋण 512 मीटर. ऋण शून्यापेक्षाही खाली तो गेलेला आहे. हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्रसपाटीपासून 8,848 मीटर आहे. उंच आहे म्हणून अधिक चिन्ह देऊन आपण लिहिणार आहोत 8,848 मीटर. समुद्रसपाटीपासून उंची आहे एव्हरेस्टची, माउंट एव्हरेस्टची. धनचिन्ह न लिहिताही लेखन करायचे आहे. तिसरं, जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. उंच उडतोय त्यामुळे 120 धनचिन्हांकित लिहिणार आहोत आपण. 120 मीटर चिन्ह न देताही आपल्याला लिहिता येईल. चौथं, भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे. जमिनीखाली आहे म्हणून ऋण चिन्ह वापरून लिहायचं आहे. ऋण 2 मीटर. अशा प्रकारे चिन्हांचा उपयोग करून लेखन करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, संख्या रेषा यांचा अभ्यास केलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे सर्व नीट समजले असणार. सराव संच 4 मधील सर्व उदाहरणांचा सराव करा. धन्यवाद माझ्या बालमित्रांनो. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि नियमित अभ्यास करा.